वृश्चक्षीरम् खर्जुरीमस्तकं माशान् पयस्यां च शतावरीं खर्जुराणि मधुकानि मृद्विकामजडाफलम् फलोन्मितानि मतिमान् साधयेत् सलिलाढके तेन पादावशेषेण क्षीरप्रस्थं विपाचयेत् क्षीरशेषेण तेनाद्यात् घृताढ्यं षष्टिकौदनं स शर्करेण संयोग एष वृषः परं स्मृतः इति वृषशिरम्. वृक्ष क्षीर या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर क्षीर म्हणजे दूध. जडा नावाची जी वनस्पती ती शुकशिंबी असं आहे त्यामध्ये. तर हे वृक्ष क्षीर आपण आता पाहत आहोत. त्याच्यामध्ये खजूर, नंतर उडीद डाळ, खर्जुरी मस्तकम माशान, माश म्हणजे उडीद, क्षीर काकोली, पयस्या म्हणजे क्षीर काकोली, शतावरी, ज्येष्ठ मध, मनुका, कवच बीज, प्रत्येकी एक पल, एक आढक जलामध्ये मिसळून काढा करावा आणि 1/4 काढा उरल्यावर त्यात 1 प्रस्थ दूध घालावे व दूध सिद्ध करावे आणि तयार झालेल्या दुधा इतकेच घृत मिसळून साखर घालावी आणि त्याप्रमाणे तयार होणारे दूध वृक्ष असते आणि याचे सेवन चालू असताना केवळ दूध भातच खावा. क्षीरशेषेण तेन अद्यात् घृताढ्यम षष्टिकौदनम सशर्करेण संयोग एष वृक्ष परम स्मृतः. तर हे वृक्ष क्षीर सांगितलेलं आहे. या वृक्ष क्षीराच्या संदर्भात काही हिंदी भाषेमध्ये काही वेगळं दिलेलं आहे का बघतो मी, सांगतो. तर यामध्ये वक्तव्यामध्ये खर्जुरी मस्तक शब्द का स्वतंत्र प्रयोग महर्षि आत्रेय ने किया है. शब्द चंद्रिका में मस्तकम शब्द का अर्थ वृक्षाग्रम किया गया है. सामान्यतया खरजूर के प्रयोज्य अंग है फल तथा उक्त वृक्ष का रस. प्राचीन महर्षियों ने अपने अपने दृष्टिकोण तथा अनुभव है. जैसे भैषज रत्नावली में कृमिनाशनार्थ खरजूर पत्रों के सेवन का निर्देश है. भाव प्रकाश में खरजूरी त्रितयम का निर्देश किया है. सामान्य रूप से यह 2 प्रकार का प्राप्त होता है. जैसे खरजूर, पिंड खरजूर जिसे छुआरा करते हैं, उसका लैटिन नाम पी डैक्टिलिफेरा लिन, इसको कहीं गोस्तन खरजूर भी कहते हैं. राजनगंटू में इसके भेद इस प्रकार दिए हैं. खरजूरो, पिंड खरजूरो, राज खरजूरो, मधु खरजूरो आणि भू खरजूरो असे खजूराचे एवढे 5 प्रकार दिलेले आहेत. आता यामध्ये सांगितले की खजूर का मस्तक, उड़द की दाल, पयस्या, क्षीर काकोली, शतावरी, खजूर, मुलेटी, मुनक्का, अजड़ा की व छिलका रहित बीज, इनको एक एक पल म्हणजे 4 तोळे, सबको एक साथ मिलाकर एक आढक म्हणजे 256 तोळे. 256 1 तोळा म्हणजे साधारणपणे 10 ग्रॅम किंवा 10 ml जर म्हटलं तर मग 256 तोळे म्हणजे किती ml होतं बघा. 25 से 60 ml असं म्हणता येईल. साधारणपणे 2.5 ते 3 लीटर पर्यंत जाईल. जल के बुद्धिमान चिकित्सक इनको पकावे और वह जल चतुर्थांश शेष रह जावे. उस जल में एक प्रस्थ लिहून ठेवा. 1 प्रस्थ म्हणजे 64 तोळे म्हणजे 640 ग्रॅम किंवा 640 ml 1 प्रस्थ दूध डाले. जब पकते दूध मात्र शेष रह जाए तब उतर कर छान ले, चीनी मिले और इस दूध के साथ चावलों में पर्याप्त मिलाकर खावे. तर हे
एक प्रकारचं जे दूध आहे आणि हा दूध भात खायचा आहे. तर आता आता फक्त आडकचं राहिलं. आडकचं पण मिळालं की सांगतो. एक अडक म्हणजे 256 तोळे ना. 256 तोळे ना. हा ठीक आहे. आता वृक्षघृत. वृषभृत जीवकर्षभकौ मेधां जीवन्तीं श्रावणीद्वयं खर्जूरं मधुकं द्राक्षां पिप्पलीं विश्वभेषजम् शृङ्गाटकं विदारिं च नवं सर्पीपयोजनम् सिद्धं घृतावशेषं तत् शर्कराक्षौद्रपाधिकं षष्टिकान्नेन संयुक्तम् उपयुज्यं यथा बलम् वृषं बल्यं च वर्ण्यं च कंठं बृहणमुत्तमम् इति वृषभृतम्. जीवक इत्यादौ विदार्यन्ते हे कल्कैः क्षीरजलाभ्यां घृतं साधनीयम. तर कल्कद्रव्य जी सांगितली ती पहिल्यांदा सांगितलेली आहेत आणि क्षीरजल त्याच्यामध्ये हे घृत सिद्ध करायचं आहे. तर यामध्ये जीवक, वृषभक, मेधा, जीवंती, श्रावणी, बृहत श्रावणी, खजूर, यष्टीमधू, मनुका, पिंपळी, सुंठ, शिंगाडे, विदारीकंद या सर्वांचा कल्क तसेच गोघृत आणि गोदुग्ध एकत्र करून घृत सिद्ध करावे आणि या सिद्ध घृतात घृताचा 1/4 साखर व त्याच्या 1/4 मध मिसळावा व भाताबरोबर या घृताचे सेवन करावे आणि घृताची ही मात्रा रुग्ण बलानुसार ठरवावी. हे घृत वृक्ष बलवर्धक, कंठ आणि उत्तम बृहण असते. वृक्षम बल्यम च वर्ण्यम च कंठ्यम बृहणम उत्तमम. पुढे दधीसर प्रयोग पुढचा. वृष दधीसर एक मिनिट. दध्नहासरं शरश्चंद्र सन्निभं दोषवर्जितं शर्कराक्षौद्रमरिचैः तुगाक्षीर्या च बुद्धिमान् युक्त्या युक्तं ससूक्ष्ममलं नवे कुम्भेषु चौपटे मार्जितं प्रक्षिपेत् शीते घृताटे षष्टिकौदने पिबेन्मात्रां रसालायाः तं भुक्त्वा षष्टिकौदनं वर्णस्वरबलोपेतं पुमांस्तेन वृषायते इति वृषो दधिसर प्रयोगः. दधीसर युक्ता इति यथा कटुत्वादि अधिकं न भवति तथा मरीचादि योगः कर्तव्यः. तर मरीच हे जास्त तिखट होणार नाही एवढं वापरायचं आहे. मार्जितम इति सुहृष्ट म्हणजे चांगलं घुटलेलं. रसाला लक्षणम सचातुर्जकाजी सगुड गुडार्द्रक नागरम रसाला सात शिखरिणी सुहृष्टम ससरम दधी. तर श्रीखंड कशाला म्हणावं ते इथं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये चातुर्जात म्हणजे वेलची, दालचिनी, नागर मोठा हे त्यामध्ये असतं. गुड आर्द्रक आहे, सुंठ आहे, त्याला शिखरिणी सुद्धा नाव आहे. तर हे एक प्रकारचा श्रीखंडाचा हा प्रयोग आहे. तर वृक्ष दधीसर शरद ऋतूमध्ये चंद्रमा जसा दोषरहित असतो त्याचप्रमाणे दोषरहित दही घेऊन त्यातील पाणी काढून टाकावे म्हणजे त्याचा चक्का तयार करावा आणि तयार होणाऱ्या या चक्क्यात साखर, मध, मिरे, वंशलोचन यांचे सूक्ष्म चूर्ण युक्तीने मिसळावे आणि ही चूर्णे चांगली मिसळल्यावर त्यात वेलची चूर्ण मिसळावे व मातीच्या मडक्यामध्ये तोंडावर फडके बांधून हाताने पिसून गाळावे आणि याप्रमाणे तयार होणारे श्रीखंड पूर्ण शीतल झाल्यावर तूप भाताबरोबर मिसळून त्याचे सेवन करावे
आणि याच्या सेवनाने वर्ण स्वर बल यांची वृद्धी होते. तर या ठिकाणी श्रीखंडाला शिखरिणी असा पण शब्द आहे, दधीसर असं पण म्हणतात. तर अशा पद्धतीचं हे श्रीखंड हे वृक्ष आहे. वेगळं काही जर सांगितलं असेल तर बघतो वक्तव्यामध्ये. यामध्ये महर्षि आत्रेय ने इसका मूल नाम दधीसर प्रयोग लिखा है. बीच में इसी की रसाला की संज्ञा दी है. अन्यत्र इसे श्रीखंड, शिखरिणी या शिखरन भी कहते हैं. यह इतना अधिक रुचिकर होता है कि सभी आचार्यों ने अपनी रचना में इसका अत्यंत अलंकारिक शब्दों में वर्णन किया है. पांडव पुंगव भीमसेन ने श्री कृष्ण को इसका सेवन कराया था ऐसा उल्लेख मिलता है. इसके निर्माण के संबंध में अनेक मतभेद है. तंत्रकार ने केवल ताजे दही की मलाई का निर्देश किया है. दूसरे आचार्यों बासी दही पर्युषितस्य दग्नः लिखते हैं. वृद्धवाग भट्ट इस प्रसंग में आत्रेय के समर्थक है. कुछ चीनी के स्थान गुड़ मिलाना स्वीकार करते हैं. इस संबंध में भावप्रकाश, त्रिमल भट्ट कृत द्रव्यगुण शतक आदि ग्रंथ द्रष्टव्य है. हमारे विचार से छंदों और पेयों में शिखरिणी अत्यंत वृद्ध एवं रुचिवर्धक है. तर हे श्रीखंड काही लोकांनी गुळ वापरायला सांगितलेलं आहे, परंतु बऱ्याच वेळा हे साखरच वापरून श्रीखंड केलं जातं आणि ते अशा पद्धतीचं श्रीखंड केलं तर ते वृक्ष आहे. सर आता कलकत्त्याला गेलेलो ना, हा कलकत्त्याला गेलो होतो ना. हा हा हा, तर तिथे सर हॉटेलमध्ये जसे आईस्क्रीमचे कप मिळतात ना, बर. तर तसं दही आणि गुळ याचे कप मिळतात. दही आणि गुळ. हा बर. आणि खूप टेस्टी असतं ते. हा. हो का. बर. मातीच्या मडक्यामध्ये ते हा दुधामध्ये गुळ टाकून त्याचं दही लावतात. बर. अच्छा. हा, तो या प्रयोगासारखंच झालं. छान लागतं, खूप छान लागतं. बर बर बर. अच्छा, छान. आले का तुम्ही आता नाशिकला? हा, आलो ना सर, परवा आलो. बर, चला वाचा जपामॅडम पुढे. हो सर. वृक्ष षष्टी कौदन आणि वृक्ष उपलिका. चंद्रांशुकल्पं पयसा घृताढ्यं षष्टिकौदनं शर्करा मधुसंयुक्तं प्रयुञ्जानो वृषायते इति वृक्षः षष्टिकौदनप्रयोगः. तप्ते सर्पिषि नक्राण्डं ताम्रचूडाण्डमिश्रितं युक्तं षष्टिकचूर्णेन सर्पिषाभिनवेन च पक्त्वा पूपलिका खादेत् वारुणी मंडपो नरः. य इच्छेच्ववदन्तु प्रसेक्तु गजवच्च यः इति वृषपुपलिकाः. तर इथे खालचा जो शब्द आहे त्याच्यामध्ये संधी असा झालेला आहे, यहा इच्छेत अश्ववत गंतुम प्रसेक्तुम गजवच्च यहा इति वृषपुपलिकाः. चंद्रांशु कल्पम इति अत्यर्थ शुक्लम, म्हणजे चंद्रांशु कल्प म्हणजे अतिशय पांढरं, चंद्राच्या प्रकाशा इतकं पांढरं. चंद्रांशु कल्पम असा जो शब्द आलेला आहे ते इतकं पांढरं. तर ही वृषपुपलिका दधीसर प्रयोगानंतर सांगितलेली आहे. तर पहिल्यांदा वृक्ष षष्टिकौदन म्हणजे पांढऱ्या साळीचा भात, तूप, साखर आणि मध मिसळून दुधाबरोबर खावा, तर हा मैथुन शक्ती वाढीला लावतो. हा अतिशय सर्वसामान्यांना परवडणारा वृक्ष योग आहे. पांढऱ्या साळीचा भात मात्र सांगितले की हा जो सांगितलं चंद्रांश कल्पम पयसा घृताढ्यम षष्टिकौदनम.
आणि वृश्य पुपलिका म्हणजे कोंबडीचे मांस, कोंबडीचे किंवा मगरीच्या अंड्यातील बलक तुपावर परतावा म्हणजे आमलेट करावं आणि तांदळाच्या पिठात मिसळून तुपात तळून घ्यावं. याप्रमाणे तयार होणाऱ्या पुपलिका खाऊन आणि वर वारुणीचे, वारुणी म्हणजे एक मध्य प्रकार आहे, सेवन करावे म्हणजे वृश्चत्व प्राप्त होते. असे केल्याने हत्तीप्रमाणे मैथुन शक्ती प्राप्त होते असं सांगितलंय. आता सारांश आहे पुढे. भवत् एक छात्र मिनिट थांब. हो हो वाचा. एते प्रयोगैर्विधिवद्वपुष्मान् वीर्योपपन्नो बलवर्णयुक्तः हर्षान्वितो वाजिवत् अष्टवर्षो भवेत् समर्थश्च वराङ्गनासु यद्यच्च किञ्चित् मनसा प्रियं स्यात् रम्या वनान्ता पुलिनानि शैलाः इष्टा स्त्रियो भूषणगन्धमाल्यं प्रिया वयस्याशक्त तत्र योग्यम्. अत्र योग्य भीती वृक्ष प्रयोग समर्थम. तर आणखीन काय काय वृक्ष आहे ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी पहिलं मराठी भाषांतर वाचून घेऊ आपण. वाजीकरण योगाची फलश्रुती पहिल्यांदा सांगितलेली आहे. यावरील वाजीकरण प्रयोगांचे सेवन करणारा पुरुष हा उत्तम शरीरी, वीर्य संपन्न, बलवर्णयुक्त आणि 8 वर्षाच्या घोड्याप्रमाणे हर्षयुक्त आणि नवयौवन स्त्रियाबरोबर समागम करण्यासाठी पूर्ण समर्थ होतो. आणि इतर वाजीकरण भाव कोणते आहेत ह्या कल्पांशिवाय तर सांगितलंय की यद्यच्च किंचित मनसप्रियं स्यात् रम्या वनान्ता पुलिनानि शैलाः इष्टाः स्त्रियः भूषणगन्धमाल्यां प्रियाः वयस्याः च तदत्र योग्यम. तर मनोरम बगीचे, वेगवेगळ्या बागा, उद्यान, नंतर सुरम्य नदीतट, पर्वतश्रेणी, मन आल्हादित करायला समर्थ अशा स्त्रिया, आभूषण म्हणजे अलंकार, वेगवेगळे दागिने, सुगंधी पदार्थ, पुष्पमाला, प्रिय मित्र आदी जे भाव मनाला आनंदित करतात ते सर्व वाजीकरणासाठी उपयुक्त ठरतात. तर या सुद्धा गोष्टी नुसत्याच कल्पाशिवाय इतर जे वातावरण आहे, पोषक वातावरण, तेही महत्वाचं आहे. पुढे तत्र श्लोकः आसीक्तक्षरिके पादे ये योगा परिकीर्तिताः अष्टावपत्यकामैस्ते प्रयोज्या पौरुषार्थिभिः. पौरुषार्थिभिः शुक्रार्थिभिः, त्याला उत्तम शुक्र प्राप्तीची अपेक्षा आहे, त्याला पौरुषार्थी म्हटलेलं आहे. म्हणजे शुक्रार्थिभिः, शुक्राची इच्छा करणाऱ्या असं सांगितलं. तर या ठिकाणी आसिक्त शिरिक्त नावाच्या या वाजीकरणाच्या द्वितीय पादामध्ये जे 8 योग सांगितलेले आहेत त्याचा प्रयोग पौरुषत्व प्राप्त होण्यासाठी आणि उत्तम संतान प्राप्त होण्यासाठी केला पाहिजे. इति अग्निवेशकृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते चिकित्सा स्थाने वाजीकरणाध्याये आसिक्त क्षीरिको नाम वाजीकरणपादो द्वितीयः. इति श्री चक्रपाणि दत्त विरचितायाम आयुर्वेद दीपिकायां चरक तात्पर्य टीकायां चिकित्सा स्थाने वाजीकरणाध्याये आसिक्त क्षीरिको नाम वाजीकरण पादो द्वितीयः. तर अशा पद्धतीनं इथं वाजीकरण पाद संगितले. तर इस द्वितीय पाद में जिन योगों का वर्णन किया गया है वे पुरुष को पुत्रोत्पादन में समर्थ बनाते हैं और इसके अतिरिक्त पुरुष का जिन जिन कार्यों के लिए उपयोग होता है उसे तदनुरूप शक्ति भी
इनसे प्राप्त होती है। इस अध्याय में वर्णित 8 योग, तर 8 योग कोणते आहेत? त्यामध्ये अपत्यकरी षष्टिका गुटिका, वृष्यभक्ष, अपत्यकर स्वरस, वृष्य क्षीर, वृष्यघृत, वृष्य दधिसर प्रयोग, वृष्य षष्टिकोदन प्रयोग आणि वृष्यपूपलिका असे 8 वाजीकरण योग या ठिकाणी सांगितलेले आहेत. आपण आता थांबूया. एक सुभाषित आहे. त्यामध्ये उपकारो अपि नीचानाम अपकारो हि जायते पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. तर जे नीच लोक आहेत, अशा नीच लोकांवर जरी आपण उपकार केले तर त्याची परतफेड मात्र तो अपकार करूनच करतो. जसं सापाला जर दूध पाजलं तर त्यांनी त्या सापाच्या शरीरातलं विषच वाढतं, असा एक व्यावहारिक महत्वाचा श्लोक या ठिकाणी दिला. त्यामुळे दुष्ट माणसांना, नीच माणसांना मदत करताना हे नेहमी लक्षात घ्यावं की आपण यांना किती जरी मदत केली तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवावं आणि तारतम्य बाळगून अशा लोकांना मदत करावी. धन्यवाद.